गोकुळ सोबत गोकुल। नेरली तामगाव रस्ता पूर्ववत सुरू ठेवण्याची मागणी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केली। त्यानंतर झालेल्या बैठकीत येत्या 15 तारखेपर्यंत यातून सकारात्मक निर्णय न झाल्यास आमची भूमिका ही सरकार विरोधात असेल असा इशाराही माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी दिला। विमानतळाच्या संरक्षणाच्या कारणास्तव उजाळेवाडी नेरली तामगाव रस्ता बंद करण्यात आलाय। मात्र या रस्त्याला पर्यायी मार्ग होईपर्यंत हा मार्ग बंद करू नये अशी मागणी आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केली। याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक देखील झाली। या बैठकीत माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी नागरिकांच्या वतीने तीव्र भावना व्यक्त केल्या। नेरली तामगाव मार्गाचा वापर उजाळेवाडी आणि कोल्हापूर परिसरातील नागरिक हुपरी आणि MIDC कडे जाण्यासाठी करीत आहेत। हा मार्ग बंद केल्यानं आणि पर्यायी मार्ग नसल्यानं हुपरी तसेच MIDC कडे जाण्यासाठी दूरच्या अंतरावरून जावे लागणार आहे। तर तामगावमधील नागरिकांना राष्ट्रीय महामार्गाकडे येण्यासाठी दुसऱ्या मार्गाचा वापर करताना गैरसोय होणार आहे। विमानतळ परिसर नजीकच्या गावातील पाणंद रस्ते, गाव रस्ते आणि नवे DP रोड याबाबत धोरण ठरवण्यासाठी बराच कालावधी लागणार असल्याने तामगाव, उजाळेवाडी आणि गोकुळ शिरगाव परिसरातील नागरिकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होणार आहे। जिल्हा प्रशासनाने उजाळेवाडी नेरली तामगाव रस्त्याला पर्यायी मार्ग उपलब्ध होईपर्यंत आणि त्याबाबतचा निर्णय मार्गी लागेपर्यंत उजाळेवाडी नेरली तामगाव रस्ता बंद न करता पूर्ववत चालू ठेवावा अशी मागणी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी बैठकीत केली। दरम्यान या बैठकीत नेरली तामगाव येथील नागरिकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या। आम्ही जमिनी दिल्या आणि आता जनता गई भाड में अशा प्रकारे शासन वागत आहे, अशा तीव्र भावना नेरली तामगाव नागरिकांनी व्यक्त केल्या। माजी आमदार ऋतुराज पाटील त्याचबरोबर स्थानिक नागरिकांच्या भावना जाणून घेत पालकमंत्री आंबेडकर यांनी 15 मे रोजी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत। यावेळी त्यांच्यासोबत चर्चा करून किमान या मार्गावरून हलकी वाहने सुरू करण्याबाबत निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं। मात्र याबाबत येत्या 15 तारखेपर्यंत निर्णय न झाल्यास सरकारच्या विरोधात आमची भूमिका असेल असा इशाराही माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी दिला। यावेळी कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणाचे संचालक अनिल शिंदे, प्रभारी पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, गोकुळ शिरगाव सरपंच चंद्रकांत डावरे, सातापा कांबळे, विकास पाटील, राजू माने, रणजित पाटील, लक्ष्मण हराळे, विश्वास तरटे यांच्यासह उजाळेवाडी नेरली तामगाव ग्रामस्थ उपस्थित होते। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।